धन्य ती भूमी जिथे वास्तव्य तुझे, धन्य ती लेकरे जे शिष्य तुझे, धन्य ती मढी ज्या स्थानी राहसी, धन्य जे दुखी ते तव सेवेसी, धन्य मज करी कानिफा नाथा आलो तुझ्या दारी। नमस्कार मंडळी, फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजे रंगपंचमीला मढीला कानिफनाथांची यात्रा भरते। आज आपण या निमित्तानं तीर्थक्षेत्र मढीला कानिफनाथ महाराज कसे आले व मढीचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत। तुम्हीही कानिफनाथाचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करते। श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशांनी वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले। त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले। कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले, धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले। नाथ पंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य रंगपंचमीच्या दिवशी संजीवनी समाधी घेतली। चैतन्य कानिफनाथ महाराज हे नाशिकवरून सर्वप्रथम मढीला आले। त्यांच्या प्रवासामध्ये ते मिरी आणि ताबुलदेव या दोन ठिकाणी थांबले होते। तेथूनच पुढे त्यांनी मढीला येण्याचा प्रवास केला। नवनाथांप्रमाणेच कानिफनाथ महाराजांचा देखील मोठा शिष्य परिवार होता। ते त्यांच्या समवेत हा प्रवास करत होते। गर्भगिरीच्या पर्वतावर घाटशिरस नजीक एका दरीमध्ये श्री कानिफनाथ हे वृद्धेश्वराच्या रूपाने वास्तव्य करीत आहेत। वृद्धेश्वराच्या पूर्वीकडे 5 किलोमीटर अंतरावर सावरगाव नजीक श्री मच्छिंद्रनाथांच्या उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ हे विराजमान झाले आहेत। अहिल्यानगर पासून पाथर्डी रोडवरील निवडुंगे हे गाव 42 किलोमीटर आहे। तेथून फक्त 3 किलोमीटर अंतरावर हे मढी हे गाव आहे। जेव्हा कानिफनाथ महाराज मढीमध्ये आले तेव्हा ते पवनगिरी नदीच्या काठी आप्पेश्वर या महादेवाच्या मंदिरामध्ये समाधी लावून बसायचे। मढी श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे। नंतर सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादी घर आहे, तेथे नाथ विश्रांती करत, समोरच एक होमकुंड आहे। नंतर नाथांच्या गादी घरा शेजारील पूर्वेला श्री भगवान विष्णूंचे मंदिर आहे। त्यातील भगवान विष्णूंची मूर्ती इतरत्र कोठेही पाहावयास मिळत नाही। इतके अप्रतिम लावण्य त्या मूर्तीमध्ये आहे, जणू काही श्री मोहिनी राजच तेथे अवतरल्यासारखे वाटते। मंदिरा शेजारी श्री हनुमंतरायांची मूर्ती आहे। ती मूर्ती पाहून भक्तांनी प्रभू कार्य करण्यासाठी सदोदित दक्ष राहिले पाहिजे असा संदेश जणू हनुमंतरायांची मूर्ती देते। नंतर समाधी मंदिराच्या दक्षिणेला नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू श्री मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे। तेथून सरळ पाहिले असता गर्भगिरी पर्वतावरील मच्छिंद्रनाथांच्या मंदिराचे दर्शन भक्तांना मिळते। समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल रखुमाईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधना मंदिर आहे, जेथे जाण्याकरता भुयार आहे व तो एक पूर्वीचा स्थापत्य शास्त्राचा नमुना आहे। त्या साधना मंदिरामध्ये शिवलिंग नंदी आहे। तेथे असलेल्या खिडकीतून गार हवा येते। या गावाची पश्चिमेकडील पाहणी देखील करता येते। विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथांचे मंदिर व पारायण ठिकाण आहे। समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानी मातेचे मंदिर असून तेथे डाळिंबीचे झाड आहे। त्याला भक्तजनांनी पूर्वी नाथ भक्त होऊन गेलेल्या डाळीबाईच्या नावाने संबोधतात। त्या डाळिंबीच्या झाडाला भक्त काहीतरी संकल्प करून नाडा किंवा धागा बांधतात
व श्री कानिफनाथ आजही त्या नवसाला पाहून भक्तजनांच्या व्यथांचे निर्दालन करतात. समाधी मंदिरामध्ये श्रीनाथांची संजीवनी समाधी असून श्री कानिफनाथांची मनमोहक अशी संगमरवरी दगडाची मूर्ती तसेच नाथांचे वाहन असलेला व कान्होजी आग्रेंनी दिलेला पितळी घोडा व दत्तात्रयांची मूर्ती आहे. मंडळी, सर्वांना हा प्रश्न पडतो की राणी येसूबाई यांचा संबंध मढीशी कसा आहे. जेव्हा शाहू महाराज मुघलांच्या वेढ्यामध्ये अडकले होते तेव्हा राणी येसूबाईंनी कानिफनाथांना नवस केला होता की जर माझ्या शाहू महाराजांची सुटका 5 दिवसाच्या आतमध्ये झाली तर कानिफनाथ गडाचा सभा मंडप व नगारखाना हे बांधून देईल व तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करेल असा नवस केला होता व त्यानंतर शाहू महाराजांची अवघ्या 5 दिवसाच्या आत सुटका झाली. त्यानंतर राणी येसूबाईंनी चिमाजी सावंत यांना मढीला पाठवून प्रचंड असे प्रवेशद्वार, नगारखाना, सभा मंडप इत्यादी बांधायला लावले. अशा प्रकारे श्री चैतन्य कानिफनाथ गडाचे ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. नंतरच्या काळात कानिफनाथ महाराज हे मंदिरातील गुफेमध्ये ध्यान साधना करू लागले. चैतन्य कानिफनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजे रंगपंचमीला संजीवनी समाधी घेतली. म्हणूनच रंगपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. दिवसभर येथे महाराष्ट्रासोबतच देशभरातून लाखो भाविक येतात. या दिवशी सर्वांना मंदिराच्या आतून दर्शन घेता येते. इतर दिवशी मात्र बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते. पाडव्याच्या दिवशी दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीवरून पाणी कावडीने पायी चालत आणले जाते व ते पाडव्याच्या पहाटे समाधीवर वाहिले जाते, म्हणजेच महाराजांना अंघोळ घातली जाते. या वेळेस चंदनाचा लेप समाधीला लावला जातो. त्यासोबतच सुगंधित द्रव्ये, अत्तर, फुले व वस्त्र अर्पण करून महाआरती केली जाते. हा सर्व सोहळा म्हणजेच पंढरपूरची आषाढी एकादशी सारखा देदीप्यमान असतो. रंगपंचमी पासून ते पाडव्यापर्यंत अनेक भक्त येथे झेंड्याची काठी म्हणजे मानाची काठी घेऊन येतात. ही मानाची काठी मंदिराच्या कळसाला टेकवली जाते. पूर्वी या काठ्या आतमधील समाधीला टेकवल्या जायच्या, पण आता त्या मंदिरालाच टेकवल्या जातात. या दिवशी कळसावर रेवड्यांचा प्रसाद देखील उधळला जातो. तसेच गडावर नगारखाना, बारदारी, भव्य सभा मंडप, पाण्याची टाकी, श्री समाधी मंदिरावरील असलेला प्रचंड कळस व त्यावरील भगवान शंकरांचे त्रिशूळ हे मुख्य आकर्षण आहे. या त्रिशूळाला भक्तगण यात्रेमध्ये काठ्या लावून आनंद उपभोगतात. मढी गावामध्ये हनुमंतरायांचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. गावाच्या पूर्वेकडून श्री पवनगिरी नदी वाहत आहे. तेथे नाथ भक्त आवर्जून भेट देतात. नाथ मंदिराच्या दक्षिणेला एक मोठा पाझर तलाव आहे. या तलावाला अर्धी भिंत ही नैसर्गिक आहे. त्या भिंतीवर श्री आदिमाया तुळजापूरची भवानी माता यांचे मंदिर असून तेथे वास्तव्य आहे. या मंदिराच्या उत्तरेला श्री मच्छिंद्रनाथांचे छोटेसे मंदिर आहे. त्याला लहान मायंबा या नावाने संबोधतात. त्याचप्रमाणे गावाच्या दक्षिणेला गर्भगिरी पर्वताच्या रांगा आहेत. परिसरातील गर्भगिरी पर्वत हा श्रावण महिन्यामध्ये पाहण्याजोगा असतो. पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीचे गाढवांचा बाजार भरतो. मढीच्या रेवडी तर प्रत्येकांची आवडीची आहे. पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात व धन्य होतात. तर मंडळी, अशा प्रकारे होती मढीची संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा.